नाही, ते CCTV बघायचं आता. बोर्ड, SB बोर्ड. तर आपण सरोजिनी स्त्रीगीतांची मौखिक परंपरा यामध्ये सरोजिनी बाबर यांचं माहिती पाहत होतो. ठीक आहे. तर बघा, तर सरोजिनी बाबर हे अत्यंत महत्त्वाच्या लेखिका, त्याचबरोबर त्यांचं जे काही राजकीय, त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागांवर, वेगवेगळ्या पदांवर त्यांनी अध्यक्ष स्थान असेल, सचिव स्थान असेल, तर ते स्थान त्यांनी भूषवलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी आता कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या. सरोजिनी बाबरचं नाव सारखं असतं. तर त्यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत त्या आपण पाहणार आहोत कोणत्या. ठीक आहे. तर बघा, सरोजिनी बाबर, तर ह्याच्या सुरुवातीला आपण कादंबऱ्या बघू. काही 2-4 कादंबऱ्या आहे, लक्षात ठेवायला सोप्या. तुम्हाला माहित आहेत का काही त्यांच्या कादंबऱ्या? सरोजिनी बाबर यांच्या कादंबऱ्या माहित आहेत का? आवाज येतोय का व्यवस्थित? तुम्हाला आवाज येतोय? ओके. तर सरोजिनी बाबर यांच्या कादंबऱ्या आपण पाहूयात. तर बघा, अजिता नावाची त्यांची कादंबरी होती. अजिता. तर ही साधारण 1953 ला प्रकाशित झाली होती. 1953 अजिता. त्यानंतर काय आहे? आठवतंय तेवढं सांगते. आठवतंय तेवढं सांगते. आठवतं तेवढं सांगते. ही साधारण 1955 ला आलेली आहे. ठीक आहे. अजिता 1953 आणि दुसरं काय आहे? आठवतं तेवढं सांगते. ही पण 1955 ला आलेली आहे. ही 53 ला आलेली आहे अगोदरची. त्याच्यानंतर काय? इथं गोष्ट संपली. याचा कार्यकाळ दिलेला नाहीये. इथं गोष्ट संपली. इथं गोष्ट संपली अशी नावाची एक आहे. त्यानंतर आहे कमळाचं जाळं. चौथी आहे कमळाचं जाळं. कमळाचं जाळं जे काही आहे साधारण 1946 ला प्रकाशित झाली. 1946. कार्यकाळ लक्षात ठेवावं लागेल किंवा ऑर्डर, कारण आपल्याला कालानुक्रमामध्ये असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर तू भेटायला नको होतास असं नावाची कादंबरी आहे. तू भेटायला नको होतास. तू भेटायला नको होतास नावाची कादंबरी आहे. तू भेटायला नको होतास. त्यानंतर आहे स्वयंवर. स्वयंवर आणि हिरवा चुडा. स्वयंवर, त्याच्यानंतर आहे हिरवा चुडा. ठीक आहे. बघा, एकदा परत सांगते व्यवस्थित, एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्या. सरोजिनी बाबर यांच्या कादंबऱ्या आपण पाहणार आहोत. पहिली आहे अजिता. त्याच्यानंतर आठवतंय तेवढं सांगते.
त्यानंतर आहे इथं गोष्ट संपली. त्याच्यानंतर आहे चौथं कमळाचं जाळं. त्याच्यानंतर पाचवं आहे तू भेटायला नको होतास. नंतर आहे स्वयंवर आणि नंतर आहे हिरवा चुडा. व्यवस्थित पद्धतशीरपणे लिहून घ्या सगळ्यांनी. चला लिहून घ्यायचंय व्यवस्थित. अजिता आठवतं तेवढं सांगते. इथं गोष्ट संपली. कमळाचं जाळं. तू भेटायला नको होता. स्वयंवर हिरवा चुडा. ठीक आहे, झालं लिहून इथपर्यंत. ते पटपट आठवून पाहायचं मनातल्या मनात की बाबा सरोजिनी बाबरने काय लिहिलं. मग अजिता तू भेटायला नको होता, स्वयंवर आहे, हिरवा चुडा आहे, अजून काय लिहिलं त्या प्रकारे. कमळाचं जाडं. इथं गोष्ट संपली. आठवतं तेवढं सांगते. तर हे पटकन झालं पाहिजे. ठीक आहे, झालं कादंबऱ्या लिहून. रब करू. ओके ठीक आहे. आता नंतर तर यांचे कथासंग्रह कोणते की त्यातल्या त्यात आपण बालवाङ्मय यांचं बघूया. यांनी बालवाङ्मय काय काय लिहिलेलं आहे. बालवाङ्मय काय काय लिहिलेलं तर काय काचेची पेन्सिल नावाचं यांचं एक हे आहे. काचेची पेन्सिल. काचेची पेन्सिल. नंतर आहे जमाडी. जमाडी जम्मत भाग 1 भाग 2. जमाडी जम्मत. जमाडी जम्मत डबल म. जमाडी जम्मत. त्यानंतर बालनाटिका आणि भारतीय स्त्री रत्ने. बालनाटिका आणि भारतीय स्त्री रत्ने. बालवाङ्मय. काय काय लिहिलंय. काचेची पेन्सिल, जमाडी जम्मत, बालनाटिका आणि भारतीय स्त्री रत्ने. लिहून घ्या पटकन. लिहून घ्यायचंय. काचेची पेन्सिल, जमाडी जम्मत, बालनाटिका आणि भारतीय स्त्री रत्ने. आता महिला विषय काय काय लिहिलेलं आहे आपण ते पाहूयात. महिला विषय काय लिहिलेला आहे की स्त्रीधन नावाचं त्यांनी लिहिलेलं आहे. मराठीतील स्त्रीधन 1956. मराठीतील स्त्रीधन 1956. एक लिहिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर वनिता सारस्वत. वनिता सारस्वत. वनिता सारस्वत. स्त्रियांचे खेळ आणि गाणी. आणि गाणी. स्त्रियांचे खेळ आणि गाडी. आणि नंतर लिहिलंय स्त्री शिक्षणाची वाटचाल. स्त्री शिक्षणाची वाटचाल.
स्त्री शिक्षणाची वाटचाल लिहून घ्यायचंय पटकन. चलो जल्दी से लिख लो. महिलांविषयक महिलांविषयक वाङ्मय असं हेडलाईन टाकायचं आहे. सरोजिनी बाबर यांनी महिलांविषयी काय काय लिहिलेलं आहे ते. चला लिहून घ्या पटकन. लिहून झालं की हात वर करा किंवा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. झालं लिहून सगळं. आता आपण त्यांचे काही काव्यसंग्रह कथासंग्रह आहेत ते पाहून घेऊयात. काव्यसंग्रह त्यांचे पाहू. चाफेकडी सरोजिनी बाबर यांचे काव्यसंग्रह दोनच आहेत म्हणून लक्षात ठेवायला सोपी. काव्यसंग्रह चाफेकडी आणि झोडना. चाफेकडी आणि झोडना हे दोन आहेत त्यांचे काव्यसंग्रह किंवा कविता संग्रह आहेत. ठीक आहे, लिहून घ्या. त्यानंतर त्यांचे मी कथासंग्रह सांगते ते लिहून घ्यायचे व्यवस्थितपणे. ठीक आहे, ओरली सांगणार आहे तोंडानी. चला लिहा. हेडिंग टाका कथासंग्रह आणि ललित कथासंग्रह. कथासंग्रह आणि ललित लेख संग्रह अशी हेडलाईन टाकायची. चला टाका. तर लिहा. आमची गाणी. आमची गाणी. त्यानंतर लिहायचे काळी मखमल. आमची गाणी. नंतर खाली लिहायचे काळी मखमल. त्यानंतर लिहायचे कुलाचार. कुलाचार. त्यानंतर लिहायचे खिरापत. 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 खुनेची पाने. नंतर लिहायचे खुनेची पाने. त्यानंतर लिहा गुलाबकडी. गुलाबकडी. त्यानंतर लिहायचे ग्रामलक्ष्मी. ग्रामलक्ष्मी. नंतर लिहा चंद्राची भारजा. चंद्राची भारजा. नंतर लिहा चिंचेची पत्रावळी. चिंचेची पत्रावळी.
त्यानंतर लिहायचे झालं गेलं सांगते. झालं गेलं सांगते. नंतर लिहायचंय डोंगरीची मैना, डोंगरची मैना, डोंगरची महिना. हे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला, पाठ नका करू हे. पण बाकी जे आहे कादंबरी आणि काव्यसंग्रह, बालसंग्रह ते तुम्ही पाठ करा किंवा लक्षात असू द्या. डोंगरची मैना. त्यानंतर लिहायचं देवदर्शन. देवदर्शन. नंतर लिहायचंय धरित्रीच्या लेखी, धरित्रीच्या लेखी. धरित्री म्हणजे जमीन, धरती, धरित्री, धरित्रीच्या लेखी. नंतर लिहा 9 लाख तारांगण, 9 लाख तारांगण, 9 लाख तारांगण. त्याच्यानंतर लिहायचं 9 लाखी हार, 9 लाखी हार. नंतर लिहायचं आहे नव्याची पुनव, नव्याची पुनव. नंतर लिहा नीरशा दुधाची घागर, नीरशा दुधाची घागर. नंतर लिहायचे निळे डोळे, निळे डोळे. नंतर लिहायचे पाटपाणी, पाटपाणी. भांगातुरा. नंतर लिहा भांगातुरा. नंतर लिहायचे भिंगरी, भिंगरी. भूक लाडू तहान लाडू. नंतर लिहायचं आहे भूक लाडू तहान लाडू. भूक लाडू तहान लाडू. नंतर लिहा मंगलाक्षता, मंगलाक्षता. मंगलाक्षता. नंतर लिहायचे महिला मंडळ, महिला मंडळ. नंतर लिहा मानवी प्रवास, मानवी प्रवास. नंतर लिहा माहेरचा चंद्र, माहेरचा चंद्र. माहेरचा चंद्र. नंतर लिहा मी माझ्या घरची, मी माझ्या घरची. नंतर लिहा मुक्तांगण, मुक्तांगण. नंतर लिहायचं आहे यशोधरा, यशोधरा. नंतर लिहायचं आहे राधेय,
यशोधरा. नंतर लिहायचं राधेय. राधेय. यशोधरा. नंतर लिहायचं राधेय. राधाई. सॉरी, राधेय नाही, राधाई. राधाई असं लिहा. राधाई. त्याच्यानंतर राही रुक्मिणी. राही रुक्मिणी. नंतर लिहा रुखवत. रुखवत. नंतर लिहा सुशोधन. सुशोभन. 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 नंतर लिहायचं स्थित्यंतर. स्थित्यंतर. त्यानंतर लिहायचं आहे स्वारी सुखात आहे. स्वारी सुखात आहे. आता यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे सांगता येईल का? वाचलेलं आहे याच्या अगोदर आत्मचरित्र सरोजिनी बाबर यांचं. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे माझ्या खुना माझ्या मला. आत्मचरित्र शेवटचं सरोजिनी बाबर बद्दल लिहून घ्या. आत्मचरित्र काय आहे? माझ्या खुना माझ्या मला. माझ्या खुना माझ्या मला. माझ्या. चला लिहून घ्या. माझ्या खुना माझ्या मला. चला लिहून घ्या पटकन. झालं. हे आत्मचरित्र आहे. निदान आत्मचरित्र तरी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. झालं लिहून. आता सरोजिनी बाबर बघा क्लिअर. आता याच्या पलीकडे जे काही आहे तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. ठीक आहे. आता सरोजिनी बाबर विषयी तुम्हाला काही प्रश्न आला तरी तुम्हाला तो म्हणजे येईल. बघा, कादंबऱ्या व्यवस्थित पाठ करा. बालवाङ्मय, महिला विषयक आणि आत्मचरित्र. मग बाकीचं जे काही मी तुम्हाला कथासंग्रह एवढे लिहून दिले ते एवढे शक्य नाही, किंवा मग अशी ट्रिक बनवून स्टोरी लाईन बनवून तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे नाही केलं तरी चालतं, पण कथासंग्रह वगैरे ते तुम्ही जरूर करा. आत्मचरित्र, माझ्या खुना माझ्या मला, बालवाङ्मय माहीत पाहिजे, महिला विषयक माहीत पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता बघा, तर आपला बॅक टू द पॉइंट काय आहे? स्त्री गीतांची मौखिक परंपरा हे आपला आजचा विषय आहे. तर बघा, ही जी काही मौखिक परंपरा आहे याचा सर्वात पहिले उल्लेख कुठे आढळतो? प्राकृत भाषेत. कुठे आढळतो? प्राकृत भाषेत. त्यानंतर काय आहे? अपौरुषेय आहे, म्हणजे कोणत्याही पुरुषाने याची निर्मिती केलेली नाही, तर काय आहे? स्त्रियांनी निर्मिती केलेली आहे. आणि स्त्री गीतांवर लिहिणारे कोण कोण आहे? तारा भवाडकर, डॉक्टर नंदा पुरकर आहे, त्याच्यानंतर कमलाबाई देशपांडे आहेत, साने गुरुजी आहेत, दुर्गा भागवत आहे, मालतीताई दांडेकर आहेत. तर या सगळ्यांनी काय स्त्रियांच्या गाण्याविषयी एकंदरीत पुस्तकं लिहिलेली आहे. तर सरोजिनी बाबर आहे. आपण सरोजिनी बाबरचं का बघितलं? कारण त्यांनी स्त्रियाचं जे काही मौखिक परंपरा आहे तर त्याविषयीचं जे काही मराठीतील स्त्रीधन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी संकलन केलं, लेखन केलं, संपादनही केलं, तर बरंच काय केलं. त्याच्यामुळं हा जो ठेवा आहे त्यांच्यामुळं आपल्याला इथे उपलब्ध आहे.
आता ग्रामीण बोलीतील गीते मोठ्या प्रमाणावर आहे. या गीतांच्या निर्मितीचे श्रेय असंख्य अनाम आणि अज्ञान स्त्रियांकडे जाते. याला समूह मनाचा यात काय आहे, समूह मनाचा उत्स्फूर्त आविष्कार आहे ह्या गीतांमध्ये, मौखिक परंपरेमध्ये. मी हे एक्सप्लेन करते तुम्हाला, त्याच्या आधी हे लिहून घ्या. समूह मनाचा उत्स्फूर्त आविष्कार. समूह मनाचा काय आहे याच्यामध्ये, उत्स्फूर्त आविष्कार आहे. उत्स्फूर्त आविष्कार आहे. आता म्हणजे काय, तर बघा इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. म्हणजे काय, तर बघा आता हे जे लोकगीत आहे तर त्याचं कोणीही करता नाही. तसं पाहिलं तर करता नाही म्हणजे काय की ते समूह मनातून आलेलं, म्हणजे आपण कोणाचं एकाचं नाव घेऊ शकत नाही की बाबा ह्या व्यक्तीने ते बनवलेलं आहे. तर आपण असं म्हणू शकतो की ह्या ओव्या यांनी बनवल्या, म्हणजे एखादी असेल एखादा, पण हे जे मौखिक ज्ञान आहे तर त्याचा कोणी एक करता धरता नाही, कारण ते समूहाची निर्मिती आहे आणि ते काय झालेलं आहे, समूहामधून आलेलं आहे. तर ते समूहामधून आलेलं असल्यामुळे काय झालेलं आहे की समूहामधून आलेलं असल्यामुळे काय आहे, ते त्याचा जो करता धरता आहे तो एक समूह आहे. आणि ओव्या जेव्हा आपण आता समोर बघूच त्याच्याविषयी, तर ओव्या ज्या काही आहे ते उत्स्फूर्त, म्हणजे आपण असं गाणं असं म्हणतो ना, गाणं म्हणत फिरतो की जसं एक गाणं आहे, कोई मुझे जंगली कहे कोई मुझे पग, आपण हे कसं उत्स्फूर्त म्हणतो. किंवा आपण जसं आता गणपतीचा उत्सव चालू आहे तर काय आपण आपल्या मनात गुणगुणवत राहतो बाहेर, गजानना श्री गणराया आधी वंदू, किंवा जय गणेश देवा. ते उत्स्फूर्तपणे, म्हणजे असं काही इंटेन्शनली म्हणत ना, असंच मनात आलं आपण बोललो, तर हे एक उत्स्फूर्त असा जो काही आहे तो आविष्कार आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. उत्स्फूर्त असा आविष्कार जो काही आहे तर हा आविष्कार आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. तर हे एक याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघायचंय बघा, तर त्याच्यामुळे सरोजिनी बाबरचं जे काही लिखाण आहे त्या संदर्भात ते लिखाण महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता त्यानंतर आता कृषी जीवन म्हणजेच काय, आपलं शेती. आता आपण जर विचार केला तर आपल्याला इथे कृषी जीवनाविषयी तर माहिती दिसते, कृषी जीवनाविषयी. ठीक आहे. तर कृषी जीवनाशी संबंधित संस्कृती ह्या गीतांमध्ये डोकावते. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या याच्यामधून, ह्या स्त्री गीतांच्या मौखिक परंपरेमधून काय दिसते, कृषी जीवनाची परंपरा सुद्धा आपल्याला दिसते. कृषी जीवनाची परंपरा. ठीक आहे. आपल्याला याच्यातून काय दिसून येतं, कृषी जीवनाची परंपरा ह्यात आपल्याला दिसून येते. कळतंय का व्यवस्थितपणे? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की ह्या गीतांमध्ये दिसते, त्याच्यामध्ये गाण्याने श्रम वाटतात हलके. म्हणजे आता जसं सुरुवातीला मी सांगितलं की आता जी, म्हणजे आधी कसं व्हायचं, जातं होतं, कांडण होतं, सडा सारवण, ह्या सगळ्या गोष्टी आधी होत्या आणि त्याच्यामध्ये भरपूर शारीरिक कष्ट होते ह्या गोष्टींमध्ये. तर आता काय झालेलं आहे, त्या गोष्टींची जी जागा आहे ती, त्या गोष्टींची जागा कशाने घेतलेली आहे, तर जातं आहे, पाटा, वरवंटा आपण ज्याला म्हणतो. काय आहे, जाता, जाते, पाटा, वरवंटा, कांडण, ह्या सगळ्यांची जागा आता कशाने घेतली सांगा विशाल राठोड सांगायचं आहे. आत्ताच्या काळामध्ये सांगा उत्तर. आत्ताच्या काळामध्ये जात्याची, कांडण, हा आटा चक्की आहे, घरी काय आहे, मिक्सर आहे, ब्लेंडर आहे, चॉपर आहेत, बरोबर आहे. तर ह्या सगळ्यांनी काय झालेलं आहे, ह्याची जागा घेतलेली आहे. तेव्हा काय होतं की
शारीरिक श्रम भरपूर होतं, घरातलं असो बाहेरचं असो, सगळीकडचं शारीरिक श्रम भरपूर होतं. त्याच्यामुळे ही गाणी किंवा ह्या ज्या ओव्या होत्या, हे स्त्री गीतं होती, ते काय करायचे, गाण्याने श्रम वाटतात हलके. काय होतं, गाण्याने श्रम वाटतात हलके, अशी त्यांची एक धारणा होती की बाबा चला हसत खेळत गात गात हे हे जे श्रम आहे ते निघून जातील, आपण असंच नुसतं रडत खडत श्रम करण्यापेक्षा ते गाऊन ओव्या म्हणून करूया. त्याच्यामुळेच जात्यावरची गाणी असं नाव पडलंय, जात्यावरची गाणी. तर काय आहे, गाण्याने श्रम वाटतात हलके ही प्रेरणा होती. काय प्रेरणा होती, गाण्याने श्रम वाटतात हलके. गाण्याने श्रम वाटतात हलके. गुड. तर तेव्हा होतं आणि हे चांगलं झालंय की यंत्र आले, कारण मग मनुष्य प्राण्याला काय आहे की त्याच्या कलागुणांना, त्याची आवड निवड ह्या गोष्टींना वेळ देता येईल. नाहीतर जर नुसते कामच करत बसले तर माणसाचा ज्या गोष्टीसाठी जन्म झालाय, त्याची आवड निवड जोपासणे, त्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे या खूप वेळ मिळतो ना. म्हणजे धान्य तुम्हाला 2-3 मिनिटात तुम्हाला त्याचं पीठ बनवून मिळतं. ते कांड ते जात्यावर भरडत भरडत तासनतास लागायचे, यासारख्या गोष्टी आहेत. तर त्याच्यावर विंदा करंदीकर यांची एक कविता आहे. कोणती कविता आहे, यंत्रावतार. म्हणजे यंत्र कसं मानवाच्या जीवनामध्ये एक अवतार बनून आला आणि जे काही शारीरिक श्रम आहे ते कमी झाले, आणि हे शारीरिक श्रम कमी झाले त्याच्यामुळं काय झालं की माणसांना तर त्याच्यातून जे आवडीनिवडी आहे, स्वप्न पूर्ण करणं असेल, कलागुण असतील, वेगवेगळी कलाकुसर असेल, मग कुठली कलाकुसर असू शकते, गाण्याची कला, वादन कला, तबला असेल, पियानो असेल, खेळ असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स असतील, शिक्षण असेल, डॉक्टर इंजिनियर, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला, करिअर पूर्ण करायला काय झालं, सगळ्यांना एक वाव मिळाला, असं त्यांचं आहे. ठीक आहे. आता हे स्त्रीगीतं अजून काय होतं की स्वतःचे मन मोकळे करण्याची आणि ज्यांच्यामध्ये रमण्याची सुद्धा प्रेरणा आहे. म्हणजे गाणं म्हणतो तेव्हा आपण काय होतो, अधिक जास्त मोकळे होतो. त्या गाण्यामुळं काय होतं, आपण अधिक जास्त मोकळे होते. आणि स्त्रीगीतांमध्ये काय आहेत, जात्यावरच्या ओव्या आहेत. लिहून घ्यायचं आहे, स्त्रीगीतांमध्ये कशाचा समावेश होतो, जात्यांवरच्या ओव्या. चला लिहून घ्या, जात्यांवरच्या ओव्या. जात्यांवरच्या ओव्या याचा समावेश होतो. ठीक आहे. आता बघा, सण असेल, उत्सव असेल, यात्रा, तेव्हा जास्त तीर्थाटन करायचे, तीर्थक्षेत्राला जाण्याचं हे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर व्रत असतील, म्हणजे उपवास तापास असेल, तर यांच्याशी निगडीत सुद्धा गाणी होती. ठीक आहे. जसं की डोहाळे जेवण, त्याच्यानंतर पाडणा, त्याच्यानंतर मूलबाड झालं मग त्याची वेगळी गाणी. जसं आपण आता महानुभव शिकू, तर त्या महानुभवामध्ये आपण ढवळे शिकू. ढवळे म्हणजे काय की वरपक्षांनी लग्नात गायची जी काही गाणी असतात ते ढवळे. आणि ती ढवळे सुद्धा कोणी लिहिलेली आहे, महदाईसा, जे की महानुभव पंतांची एक फॉलोवर होती, तिने ते लिहिलेले आहे. तर असं खूप इंटरेस्टिंग आहे हे. तर आता स्त्री जीवनाशी निगडीत अनुभवाची गाणी, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल झिम्मा नावाचा चित्रपट पण येऊन गेलेला. झिम्मा आहे, फुगड्या आहे, भोंडला, तर आदी क्रीडा गीतेही आहेत. क्रीडा गीते लिहून घ्या. चला खाली कोणकोणती क्रीडा गीते, झिम्मा म्हणजे ते फुगडी सारखं नाही का, झिम्मा फुगडी आपण म्हणतो त्याला. चला लिहा. स्त्री गीतांमध्ये काय आहेत,
क्रीडा गीतेही आहेत. तर क्रीडा गीते कोणती, चला लिहून घ्या. क्रीडा गीते लिहा. झिम्मा, झिम्मा. त्यानंतर लिहा फुगडी, फुगड्या. त्यानंतर लिहा भोंडला, भोंडला. त्यानंतर नागपंचमीची सुद्धा गाणी आहेत. तर त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर, चल ग सये वारुळाला नागोबाला पूजायला. म्हणजे वारुळाला चल, वारुळाला का, कारण ते नागाचं काय आहे, घर आहे. ते वारुळामध्येच असे थरावर थर लावून नाग काय करतात, त्यांचं काय करतात, बीड जे आहे ते तयार करतात. तर काय आहे, चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला. तर स्त्रीचे भावविश्व निसर्गाशी सुद्धा संवाद साधते. तर याच्यातून आपल्याला ते दिसून येतो. आता दुसरं गीत बघा, एक त्यांचंच काय आहे की, अग अग नदीबाई तू माझी माऊली, दे ग माझी चुंबड ग सांजचे सावली. म्हणजे काय की आता नद्यांवर स्त्रिया कपडे धुवायला, भांडी धुवायला, त्या काळामध्ये आंघोळ करायला, अशा वेगवेगळ्या कारणासाठी, ढोरं म्हशी धुवायला. आजही बऱ्याच तुम्ही आदिवासी पाड्यांवर खूप गावांमध्ये गेलं तर काही परिस्थिती फारशी बदललेली नाही. बऱ्याच स्त्रिया तिथे कपडे धुवायला, गुरंढोरं धुवायला, भांडी धुवायला, असं बऱ्याच इतर कारणांसाठी जातात. तर मग काय म्हटलंय की अग अग नदीबाई, म्हणजे काय की नदीशी एक प्रकारचा संवाद साधत आहे. तर अग अग नदीबाई तू माझी माऊली, दे माझी चुंबड ग सांजची सावली. म्हणजे माझं चुंबड, चुंबड म्हणजे काय असते, काप म्हणजे हांडा, समजा आता हांडा किंवा घागर आहे, ती काही पण असेल, असं टोपलं असेल तर ते डोक्यावर ठेवायच्या आधी आपण काय ठेवतो, चुंबड ठेवतो. म्हणजे ते डोक्याला टोचत नाही, लागत नाही. तर ते माझी चुंबड दे, आता काय सांज सावली झालेली आहे. सांज सावली झालेली आहे म्हणजे काय झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे. आता आपण बघूयात जात्यावरच्या ओवा. आता सगळ्यात त्याच्यातला मस्त खास प्रकार जर स्त्री गीतातला कोणता असेल तर तो आहे ओव्या. तर याच्यामध्ये लेखन करणाऱ्या ज्या काही आहे त्यांचं नाव आहे इंदिरा संत. आणि इंदिरा संतवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यांनी काय लिहिलेलं आहे, मालन गाथा. तर मालन गाथा नावाची एक त्यांनी संपादन केलेलं आहे. मालन गाथा त्यांनी एक संग्रह लिहिलेला आहे. इंदिरा संत, आपण त्यांची माहिती पण घेऊया. चला आता इंदिरा संत हेडलाईन टाकायची आहे. इंदिरा संत मालन गाथा. आता ह्या मालन गाथेमध्ये काय आहे, हे संपादन आहे. कशाचं संपादन, कशाचं गोळा केलंय त्यांनी, की बघा आता काही परिसर होते. तो कोणते परिसर, की जसं पुणे, मुंबई सारखे, सांगली आहे, बेळगाव, हुबळी. तर ह्यासारखे जे काही परिसर होते तर तिथल्या ज्या काही ओव्या होत्या त्या ह्या सगळ्या ओव्या त्यांनी संपादन जतन करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. तर ते कशामध्ये केलं त्यांनी, मालन गाथा. आणि हा जो काही संग्रह आहे तो आहे 1996चा. समोर 1996 लिहून घ्यायचा आहे. तर संपादन, तर मालन गाथा जी आहे, तर ह्या मालन गाथेमध्ये वेगवेगळ्या परिसरातलं जे काही वेगवेगळे परिसर आहेत आपले, तर त्या वेगवेगळ्या परिसरातला संग्रह याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर आता हे कोणकोणते वेगवेगळे ठिकाण होते, त्याच्यामध्ये आहे पुणे, मुंबई, त्यानंतर आहे बेळगाव, त्यानंतर आहे हुबळी, आहे. तर आणि अजून तुम्हाला सांगता येईल का काही,
मिरज आहे, सांगली आहे, अगदी बरोबर. मिरज हे लिहायची गरज नाही, फक्त एक माहितीसाठी. मिरज, सांगली. तर ह्या प्रकारच्या ज्या काही गावं आहेत तर त्या गावांमध्ये काय केलेलं आहे ते संपादन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्या गावातलं जे काही लोकगीतं आहेत किंवा काय आहे तर त्यांचं हे एक प्रकारचं संपादन केलेलं आहे त्यांनी. त्या भागातली ज्या काही सगळ्या ओव्या आहेत तर त्यांचं संपादन आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे, तर मालन गाथा आणि हे कधी प्रकाशित झालेलं आहे? 1996. 1996ला साधारणतः हे प्रकाशित झालेलं आहे मालन गाथा. याचं जे वर्ष आहे ते इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या. नंतर आपण इंदिरा संत यांची माहिती बघणार आहोत. ठीक आहे, तर इंदिरा संतांनी काय काय लिहिलं तुम्हाला सांगता येईल का? इंदिरा संतांची रचना काय आहे? इंदिरा संतांची रचना इंदिरा संत यांची रचना काय आहे? ठीक आहे, तर आपण आता त्यांची माहिती बघूयात. इंदिरा संत, तर इंदिरा संत जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे मागील वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये इंदिरा संतांवर प्रश्न विचारलेले दिसून येतात आणि त्या संदर्भात जे काही ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. तर इंदिरा संतांचं काय काय प्रकाशित साहित्य आहे, काही सांगता येईल का तुम्हाला त्याच्यावर? तर बघा, ह्या कवयित्री होत्या तर त्याच्यामुळे त्यांनी भरपूर कविता संग्रह, कविता जे काही आहे ते लिहिलेलं आहे. तर त्यांनी काय लिहिलेलं आहे तर म्हणजे इंदिरा संत यांच्या कविता संग्रहाला अरुणा ढेरेचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर अरुणा ढेरे यांची जी काही आहे ती प्रस्तावना इथे लाभलेली आहे. तर कोणती आहे त्यांची प्रस्तावना? त्यांनी कोणकोणते कविता संग्रह लिहिलेला आहे? गर्भरेशीम लिहिलेले आहे त्यांनी. गर्भरेशीम, त्यानंतर निराकार, त्यानंतर आहे गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, निराकार, बाहुल्या लिहून घ्यायचे. चला, बाहुल्या, मरवा, बाहुल्या, मरवा, त्यानंतर लिहिलाय मृगजड, मेहंदी, रंगबावरी, लिहायचे. रंगबावरी, त्याच्यानंतर आहे वंशकुसुम, आणि शेवटचं काय आहे? शेला. ठीक आहे, इतकं लिहून घ्यायचंय व्यवस्थितपणे. गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, मृगजड, मेहंदी, रंगबावरी, वंशकुसुम आणि शेला लिहून घ्यायचंय. चला,
त्यानंतर आपण बघूयात त्यांच्या कादंबऱ्या. त्यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर त्यांनी एकच कादंबरी लिहिलेली आहे. त्या कादंबरीचं नाव काय? घुंगुरवाडा. काय लिहिलेलं आहे? घुंगुरवाडा. कादंबरी लिहून घ्यायचं आहे, घुंगुरवाडा. घुंगुरवाडा त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, झालं इतकं समजलं इथपर्यंत? आता बघा, आता त्यानंतर दुर्गाबाई. दुर्गाबाई कोण? भागवत. तर दुर्गाबाईंनी दिलेल्या भटक्या जमातीच्या ओव्याही आहेत. म्हणजे दुर्गा भागवत यांनी भटक्या जमातीवर ओव्या लिहिलेल्या आहे. यांची दुर्गा भागवत यांची अत्यंत सुंदर अशी मुलाखत दूरदर्शनवर आहे बघा. तुम्ही हे इतकं सुंदर बोलतात त्या, किंवा जे काही बाकीच्या लेखिका कवयित्री, तुम्ही ते दूरदर्शनवर आहे त्यांची, की स्त्री प्रतिभा आणि प्रतिमा म्हणून एक शो यायचा आधी. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेखिकेंची मुलाखत घेतली. इंदिरा संत झाल्या, सरोजिनी बाबर असतील. म्हणजे बघा, आता ते आपल्यात नाहीत, पण ती मुलाखत किंवा त्यांचं जे काही ज्ञान आहे त्या मुलाखतीच्या माध्यमातून म्हणा, पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा, किंवा त्या ओव्यांच्या माध्यमातून म्हणा, आपल्या सोबत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला वेळ असला तर ते दूरदर्शनवर गेलात की नाव जरी टाकलं तरी ते तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. तर आता दुर्गाबाई भागवत यांनी काय केलेलं आहे की जे आदिम जमाती आहेत, म्हणजे आदिवासी किंवा भटक्या जमाती, त्या भटक्या जमातींवर त्यांनी दुर्गा भागवतांनी हे लिहिलेलं आहे. दुर्गा भागवत हे भटक्या जमातीच्या ओव्या त्यांनी त्याचं संपादन केलेलं आहे. भटक्या जमातीच्या ओव्या म्हणजे जे ST असतात ना, ST म्हणजे शेड्यूल ट्राईब, त्यांच्याविषयी. तर आता इंदिराबाईंच्या मते ओव्या म्हणजे काय? तर त्यांनी ओव्या यांची एक व्याख्या दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? इंदिरा संत यांनी. ते काय म्हणतात की ओव्या म्हणजे स्वरलयीच्या धाग्यात ओवला गेलेला भाव फुलांचा लहानसा वडेसर गजरा आहे. काय म्हणतात त्या? ओवी म्हणजे काय? गजरा आहे. कशांचा? भावफुला म्हणजे भावना, इमोशन्स. आणि काय म्हणतात की स्वरलयीच्या धाग्यात, म्हणजे ती जी ओव्या आहेत त्या, तर त्याला आपण कसं म्हणतो की कसं म्हणायचे किंवा कसं म्हणतात त्याला? तालामध्ये म्हणतात, त्याला सुरामध्ये म्हणतात. त्याच्यामुळं काय आहे की स्वरलयीच्या धाग्यामध्ये ओवला गेलेला काय आहे? भावफुलांचा काय आहे तो? गजरा आहे, लहानसा वडेसर. म्हणजे वळणं, वडेसर म्हणजे काय की वळणं घेत गेलेला काय आहे तो? गजरा आहे, असं इंदिरा संत म्हणतात. अशी सुंदर अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. ज्यांना कधी ओबीवर लिहायचं असेल, त्याच्यामध्ये PhD करायचं असेल, तर हे चांगलं आहे यांचं सुद्धा नॉलेज. आता ह्या ओव्या ओढीला ओढ जोडून घोडून उंच स्वरात घातल्या जातात. म्हणजे घोडून म्हणजे काय की एकच एक वाक्य किंवा जी ती ओढ असेल ती परत परत म्हणायची, की परत घोडून त्याला परत घोटून अशी म्हणायची. तुम्हाला कोणती ओबी वगैरे आठवते का? किंवा तुम्ही यूट्यूबला जरी गेल्या, ओव्या तिथे टाईप केल्या, तरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या, स्त्रीगीते तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. भोंडला असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतात. ठीक आहे. तर शेवटची जे काही ओळी असतात त्या ओळीच्या अखेरीस एक लांब हेल देऊन त्या टोकाने दुसरी ओवी उचलायची. अशी रीत फक्त 12 ते 13 शब्दात
4.5 चरणामध्ये बांधलेली लहान ओवी भावनेने शिगोशीत भरलेली असते. म्हणजे ओव्या म्हणजे काय, असं कवितेसारख्या लांब लचक नसते, छोट्या छोट्या ओव्या, लहान लहान ओव्या असतात. म्हणजे 10-15 शब्द, एक 3-3.5 ओळींच्या म्हणू शकतो, अशा छोट्या छोट्या, असं चारोळ्यासारखं नाही का. तर अगदी त्या प्रकारे जे काही आहेत तर ह्या ओव्या असतात. तर जाते हे याच्या केंद्रस्थानी आहे. त्या दगडी जातावर खंबीरपणे दडताना मालन जी काही आहे, मालन नावाची स्त्री, ती हळूवारपणे काय गाते आपण बघूया. तर ओव्याच्या केंद्रस्थानी काय आहे आपण ते बघूया. ओव्यांच्या केंद्रस्थानी काय आहे, जात. जात माहिती आहे ना, दडणाचं. जात वेगळी, जात वेगळं, ते दडणाचं जे असतं त्याला जात असं म्हणतात. ठीक आहे, लिहून घ्यायचं. तर काय असतं, जाते हे ओव्यांच्या केंद्रस्थानी असतं. ठीक आहे. आता बघा, आपण एक ओवी जी आहे ते बघूया कशी आहे. जात्या तू ईश्वरा, तू तर डोंगरीचा ऋषी, खोलते तुझ्या पाशी माझ्या हृदयाच्या राशी. म्हणजे की स्त्री जीवनातलं दुःख आहे, काय आहे, मग काम भरपूर आहे, तर मग जातं घेतलं आणि त्या वेळेला सगळ्यात जवळचं साधन म्हणजे जातं होतं. आणि त्या जात्याला सुद्धा काय पाहिलं गेलेलं आहे, एक सखा म्हणून किंवा एक सखी म्हणून, एक मित्रत्वाच्या भावनेने पाहिलं गेलं आहे की बाबा मनातलं जे काही दुःख आहे, आता तू सगळ्यात जवळ असल्यामुळे तुझ्यावर मी काम करतेय, दळणदळतीये, त्याच्यामुळे हे तुला सांगते मी, तू ऐक बाबा, असं असं आहे. तर तिचे जे हृदय व्यक्त झाले आहे, सासर, माहेर, पती, मुले, बंधू यांच्याविषयीचे तिचे प्रेम त्यातून पाझरत राहते आणि माहेरची वाट तिच्यासारखी लोण्यावाणी असते. मग असं प्रेम त्याच्या याच्याबद्दल, त्याचबरोबर तक्रारी सुद्धा, जे काही त्रास आहे, जे काही दुःख आहे, ते सुद्धा त्याच्यातून पाहायला मिळते. ठीक आहे, ह्या प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतं. नंतर अजून तुम्हाला आईचा अभिमान वाटणारी ओवी किंवा पतीची ओढ, पती कुठेतरी बाहेर गेला आहे तशी ओवी. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आता दुसरी ओवी बघा. कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार. कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार का? कारण काय, कारलं मुळात कसं असतं, कडू असतं. कडू भाजी कोण खाणार ना, मग त्याच्यामध्ये आपण गुळ टाकला, चिंच टाकली की कशी होते, चवदार लागते. बयानं शिकविलं तसा करावा संसार. की बया म्हणजे कोण, सखी, सोबती, सिनियर. तर ती बयानं शिकवलं तसा करावा संसार. म्हणजे कितीही कडू असला तरी त्याच्यामध्ये चिंच गुळ टाकून म्हणजे काय की त्याच्यात इंटरेस्ट घेऊन किंवा वेगवेगळे प्रयोग करून तो संसार जो काही आहे तो सुखपणाला लावणारा, अशा प्रकारे. नंतर बघा, साडीचे तांदूळ सये आधणी बोलवत्याती, मला भेटायला कारभारी वाट कुठली चालत्याती. म्हणजे की तांदूळला एक काय आलं पाहिजे की आंधण म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना. आंधण म्हणजे काय असतं की आपण जे गरम करतो, म्हणजे भात शिजायला असं पाणी उकळतं, म्हणजे बऱ्याच घरी अशी पद्धत असते की भात करायचा आहे तर तो भात काय उकळत्या पाण्यात टाकतात किंवा मग एक उकळी येऊ देतात आणि मग झाकण ठेवतात. असं वेगवेगळ्या पद्धती होतात. आंधण येणं म्हणजे काय की बेसिकली पाणी जे काही आहे ते गरम होणं, त्याला म्हणतात आंधण येणं. तर साडीचे तांदूळ सये आंधणी बोलवती,
मला भेटायला कारभारी वाट कुठली चालते, म्हणजे ते कोणत्या वाटेने कोणत्या रस्त्याने येत आहे. तर ही जी ओवी आहे ती काय आहे की एक पत्नी जी काही आहे, एक बायको आपल्या नवऱ्याची जी काही वाट पाहतीये, तर त्या वाट पाहण्याच्या संबंधितली ही ओवी आहे. तर आपल्याला असं दिसून येतं की ह्या ओव्यांमध्ये काय आहे, ह्या ओव्यांमध्ये आपल्याला काय दिसून येतं की निसर्गातील ऋतू, प्रहर यांना स्थान आहे. निसर्गातला ऋतू सुद्धा आहे, याच्यामध्ये प्रहर आहे, काय नात्या गोत्यांविषयीचं प्रेम आहे, पतीची ओढ आहे. तर नंतर आता बघा एक दुसरी ओवी बघा, काय आहे की उगवत्या नारायणा आधी उगव माझी दारी, उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी, माझ्या त्या बाळासग दुधा तुपाची कर न्यारी. म्हणजे काय की सगळ्यात आधी बा तू माझ्या इथं उगव. त्याचं कारण काय की माझ्या बाळाची न्यारी, न्यारी म्हणजे काय ब्रेकफास्ट, त्याला आपण न्याहरी म्हणतो. तर ते ओवीमध्ये न्यारी म्हणून असं आलेलं आहे बघा. हे जे काही आहे न्याहरी, ब्रेकफास्टला मराठीत काय म्हणतात, न्याहरी. न्याहरी म्हणतात ना. तर मग ओवीमध्ये न्यारी शब्द आलेला आहे, हे समजलं पाहिजे. हे ज्यांचं कल्चरल कॅपिटल किंवा ज्यांना गावात राहिलेले आहे बरेपैकी ती भाषा शैली अवगत आहे त्यांना लवकर समजतं. ठीक आहे, नाही समजलं तरी काही हरकत नाही, मी आहे तुम्हाला सांगायला याच्यामध्ये. ठीक आहे, तर न्यारीचा अर्थ का तो ब्रेकफास्ट. ओके, सो की बाबा तू सूर्या लवकर उगव आणि माझ्या बाळासोबत काय कर, दुधा तुपाची मस्त न्याहरी कर. म्हणजे तू उगव आणि छान ब्रेकफास्ट करून कर माझ्या याच्यामध्ये. तर याच्यावरून आपल्याला एक निसर्गातील ऋतू, त्याच्याविषयी ओढ, आवड, प्रेम जे काही आहे ते दिसून येतं. आणि असा सर्वांविषयी जो काही आहे मातृभाव आहे, विठ्ठल हा जणू सखा, त्याला त्या मानवी रूपात देतात. काय म्हणतात बघा, माझ्या दडनाचा देवा इठ्ठला आलाशी नग इठ्ठला राग धरू तुझ्या पाठीशी मी भेन. की आता असा जनाबाईंचा जो काही आहे त्यात संवाद येतो. आणि नंतर आपण पाहिलं तर तुकोबाच्या कीर्तनाला पाखरग देती कान असे कल्पनाचित्र येते की जनाबाई म्हणतात तुकोबाला की तुमचं कीर्तन इतकं चांगलं आहे, गोड आहे की त्याच्यातून काय दिसतं आपल्याला की पक्षी सुद्धा कान देऊन ते ऐकतात. पक्षी सुद्धा काय करतात, कान देऊन ऐकतात. आता ह्या ओव्यांमध्ये जे मालनचे तिखट बोल, मालन म्हणजे मालन गाथा आणि मग मालन नावाचं त्याच्यातलं एक पात्र, तर हे जे मालन तिखट बोलही गोंदले आहे की भावासाठी भावजईला सांभाळून घ्यावे लागते. म्हणजे आता बऱ्याचदा असं बहुसंख्यदा होतं की सासू सुनेचं जमत नाही किंवा भावजई आणि बहिणीचं जमत नाही, पण आपल्या भावासाठी, आपल्या मुलासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या गोष्टी, त्या ज्या काही गोष्टी आहेत ते सांभाळून घ्यावं लागतं. असं सुद्धा दृष्टांत किंवा असा सुद्धा उपदेश आपल्याला ह्या ओव्यांमधून मिळतो. सोन्याची कारणे चिंदी करावी जतन, सोन्याच्या कारणे चिंदी करावी जेतन, लेका परिस मला लेक प्यारी असे उदाहरणही ते देतात. तसेच राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा असे स्त्री जाणीवेतून प्रकट झालेले भाष्यही येते. तर ह्या ओव्यांनी परंपरेतील सातत्य जपण्यासाठी जाते हे संसाराचे प्रतीक मानले आहे. जाते हे केंद्रस्थानी आहे आणि ते काय मानलेले आहे, जाते संसाराचे प्रतीक. संसाराचे प्रतीक जे काही आहे ते मानले आहे, संसाराचे प्रतीक मानले आहे. दडण सरलं तरी ते संपत नाही, दुसरा दिवस उगवतो. ज्याच्यामुळे ओवीला गती येते आणि ओव्यांमधून जगण्याची जी काही लय आहे ती अखंड गुंजत राहते. तर अशा प्रकारे जे काही आहे, तर हे स्त्री गीतांची जी काही आहे मौखिक परंपरा, ती स्त्री गीतांची मौखिक परंपरा आपण पाहिलेली आहे की ओवी म्हणजे काय आणि वेगवेगळ्या ओव्यांचे उदाहरणं आणि त्या ओव्या मराठीमध्ये कोणी कोणी लिहिलेल्या आहे
इंदिरा संत, दुर्गा भागवत हे सगळं व्यवस्थित तुम्ही करून ठेवायचं आहे. तर हे आपल्याला याच्यामधून सर्वसाधारणतः दिसून येतं. कळतंय का तुम्हाला व्यवस्थित? कळालं आजचं सेशन? तर स्त्री गीतांची जी काही आहे, स्त्री गीतांची मौखिक परंपरा, स्त्री गीतांची मौखिक परंपरा आपल्याला अशा प्रकारे इथे दिसते. कळालं तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, चालेल. मग आपण थांबूया इथंच आज आणि आजचं सेशन आपण वाइंड अप करूया. ठीक आहे, चालेल. आज जे काही लिहून दिलं सरोजनी बाबर, इंदिरा संत, दुर्गा भागवतची जी काही साहित्य संपदा आहे ती तुम्ही होमवर्कला घ्या. होमवर्क दुर्गा भागवत यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली तर ते तुम्ही उद्या होमवर्कसाठी घ्या आणि आज रिव्हिजन करा व्यवस्थित. ठीक आहे, चालेल. मग आपण थांबूया इथेच. आजचं जे काही सत्र आहे ते झालेलं आहे. उद्या भेटूया एका नव्या विषय घेऊन. जे काही आहे ते उद्या आपण भेटणार आहोत. ठीक आहे, चालेल. थांबूया. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला तर आज आपण आजचं लेक्चर जे काही आहे ते सुरू करूया. आता बघा, करंटमध्ये काय आहे, सतत चालू घडामोडीमध्ये मराठीमध्ये काय येत असतं त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा, तुमच्यापैकी कोण कोण वृत्तपत्र वाचतं? वृत्तपत्र कोण कोण वाचतं ते सांगायचं आहे. बघा, आज आपण काय करूयात की स्त्री गीतांची जी काही मौखिक परंपरा आहे तर त्याचा साधारणपणे आपण एक आढावा घेणार आहोत आज. ठीक आहे, स्त्री गीतांची मौखिक परंपरा म्हणजे थोडंसं आज एक करंट बेस काहीतरी आपण घेऊया. ठीक आहे, पंडिती काव्य आणि शायरी काव्य झाल्यानंतर एक करंटमध्ये साधारण आपल्या चालू घडामोडीमध्ये काय चाललेलं आहे किंवा पेपरमध्ये संडेच्या रविवारच्या पुरवण्यांमध्ये बऱ्यापैकी आपली मराठीची माहिती येते. तर अशा पुरवण्यांमध्ये काय काय चाललेलं आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे, तर हेडलाईन टाकायची आहे स्त्री गीतांची मौखिक परंपरा. स्त्री गीतांची, दिसतंय का हा कलर? व्हाईट कलरच चांगला दिसतोय. तर कलर फार चांगला दिसत नाही. स्त्री गीतांची मौखिक परंपरा. त्यानंतर आपण एक दुसरा टॉपिक सुरू करूया, स्त्री गीतांची मौखिक परंपरा. बघा, हे जे आर्टिकल आहे ते साधारण आपल्याला सकाळी या आपल्या वर्तमानपत्र जे आहे रविवारचं त्यातलं तर त्यांनी त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. तर आता स्त्रीगीतं जे काही आहे, कारण आपल्याला आपण जेव्हा लोकसाहित्य शिकवतो त्या लोकसाहित्यामध्ये आपल्याला भारुडं, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं आपण त्या शिकणार आहोत, पाहणार आहोत. तर आता आपल्याकडे दळण कांडण करताना म्हणजे आता तरी आपण काय करतो की आता मिक्सर आलेले आहेत, आता ब्लेंडर आलेले आहेत, आता चॉपर आलेले आहेत. ओके, तर आता बरेच साधनं आलेले आहेत. म्हणजे विंदांची एक कविता आहे की यंत्र अवतार नावाची जी काही आहे विंदा करंदीकरांची कविता आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे यंत्र आहे तर हे एक प्रकारचं अवतार घेऊनच आलेले आहेत, कारण त्याच्यामुळे जे काही आहे मानवी श्रम कमी झाले आणि तुलनेला स्वतःला
त्या माणसातील असलेला आवडीला निवडीला कलेला जे काही आहे ती वाव मिळालेली आहे. तर मग आधी कसं होतं, आता तरी मिक्सर आहेत, ब्लेंडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चॉपर आहेत, जसं पाहिजे तसं, किती जाड किती बारीक त्याप्रमाणे, किंवा चक्क्या, जे काही चक्की आहे, गिरणी, तुम्ही गिरणी म्हणता, काही जण चक्की म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता आल्या आहे. पण आधी कसं होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आधी काय होतं की जातं होतं, जात्यावर काय व्हायचं, मग धान्य जे काही आहे ते धान्य भरडलं जात होतं जात्यावर. तर आणि कांडण होतं, म्हणजे अशी लाकडाची किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, धातूंची अशी कांडणं, आणि त्याच्यामध्ये जोरजोरात कांडणे. दही घुसडण्यासाठी वेगळं यंत्र होतं, म्हणजे यंत्र म्हणजे त्या काळाचं साधन ते. तर अशा प्रकारे जे काही आहे आपल्याला, आपण जेव्हा पूर्वीची जे काही पाहतोय गोष्टी, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं. तर मग आपल्याकडे जे काही आहे दळण कांडण करताना स्त्रिया गीते म्हणत असल्याचा उल्लेख जो काही आहे तो प्राकृत भाषेमध्ये आढळतो. सर्वात आधी दळण कांडण करताना स्त्रिया गीते म्हणत असल्याचा उल्लेख. आपल्याला कोणत्या भाषेत आढळतो सर्वात प्रथम? प्राकृत. प्राकृत भाषेमध्ये जो काही आहे तर हा उल्लेख आपल्याला इथे सर्वप्रथम आढळतो. लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. चला लिहून घ्या. साईडला दिसते सगळ्यांना व्यवस्थितपणे. तर बघा, आपली स्त्री गीतांची मौखिक परंपरा ही इतकी प्राचीन आहे की त्याचा जो काही उल्लेख आहे तो प्राकृत भाषेमध्ये आपल्याला दिसून येतो. तर हे अपौरुषेय वाङ्मय आहे. तर हे जे काही स्त्रियांची गीते आहेत तर ते काय अपौरुषेय वाङ्मय. अपौरुषेय वाङ्मय. ठीक आहे, अपौरुषेय वाङ्मय आहे. तर हे मौखिक परंपरा त्या स्त्रियांची गीते याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. लिहून घ्या. अपौरुषेय याचा अर्थ काय आहे की पुरुषाने रचलेले नसणे. पुरुषाने रचलेले नसणे याला अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. किंवा म्हणजे ते स्त्रियांनी रचलेलं आहे त्याच्यामुळं काय ते अपौरुषेय वाङ्मय आहे. हिंदू धर्मात विशेषतः वेदांत आणि मीमांसा तत्वज्ञानात अपौरुषेय हा शब्द वेद आणि इतर प्राचीन ग्रंथासाठी वापरला जातो, कारण ते कोणतेही मानवी लेखकाने रचले नसून ते परमेश्वराचे व निश्वास आहे असे मानले जाते. मग अगदी स्त्रियांची जी काही मौखिक गीते आहेत ती सुद्धा अपौरुषेय आहे. तर अपौरुषेय जो काही हा शब्द आहे, आता तुम्हाला अर्थही माहीत पाहिजे ना, तुम्ही ज्याचा अभ्यास करता.
तर हा एक प्रकारचा कोणता शब्द आहे? संस्कृत शब्द आहे. ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की पुरुषाने रचलेले नाही. पुरुषाने रचलेले नाही याचा अर्थ असा होतो. जे आपण जे वाक्य लिहितो, वाक्य वाचतो, शब्द वाचतो, त्याचे आपल्याला जे काही आहे ते अर्थ सुद्धा माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचे अर्थ आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. मग तेव्हाच ते समजण्यासाठी किंवा आकलन होण्यासाठी त्याची मदत आपल्याला होते. समजलं इथपर्यंत? तर आता ह्याचा उल्लेख जो काही आहे कोणत्या भाषेत होतो? आपल्याला प्राकृत भाषेत होतो. तर त्याच्यामुळे लोकसाहित्यात स्त्रीगीतांना जे काही आहे विशेष महत्त्व आहे. तर आता काय म्हणू शकतो आपण त्याला, स्त्रियांच्या गीतांविषयी एकंदरीत ओव्या आणि हे जे काही सगळं आहे त्याविषयी कोणी कोणी लिहिलेलं आहे, मराठीमध्ये कोणकोणत्या लेखिकांनी लिहिलेलं आहे आपण ते बघूयात. ठीक आहे. तर बघा, स्त्रीगीतांविषयी, स्त्रीगीतं नाही म्हटलं, स्त्रीगीतांविषयी कोणी कोणी लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. तर कोणी लिहिलेलं आहे? कमलाबाई देशपांडे, साने गुरुजींनी सुद्धा लिहिलेलं आहे. नंतर लिहायचे साने गुरुजी, कमलाबाई देशपांडे, साने गुरुजी, दुर्गा भागवत. चला लिहा, दुर्गा भागवत, दुर्गा भागवत. डॉक्टर नांदापूरकर, डॉक्टर नांदापूरकर, डॉक्टर नांदापूरकर, डॉक्टर नांदापूरकर, दुर्गा भागवत, डॉक्टर काय सांगितलेलं आहे? डॉक्टर नांदापूरकर. त्यानंतर तुम्हाला काही माहित आहेत का? तुम्हाला जी माहित असेल ती नावं सांगा. तुम्हाला जी काही नावं माहित असेल ती सांगायची आहे. तर आज आपण पाहतोय स्त्रीगीतांची मौखिक परंपरा. स्त्रीगीतांची मौखिक परंपरा आपण इथे पाहतोय. तर जसं आपण पाहिलं की स्त्रीगीतं जी काही आहे तर ती सर्वप्रथम प्राकृत भाषेमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख दिसतो.
ठीक आहे, पहिला पॉईंट. आणि दुसरं म्हणजे काय आहे, हे अपौरुषेय आहे, म्हणजे कोणत्याही माणसाने त्यांची निर्मिती केलेली नाही, म्हणजे कोणत्याही पुरुषाने जे काही आहे त्यांची निर्मिती केली नाही, त्यांची निर्मिती स्त्रियांमार्फत जी काही आहे ती झालेली आहे. तर स्त्री गीतांवर कोणी कोणी लिहिलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत. तर बघा, कमलाबाई देशपांडे आहेत, साने गुरुजी आहेत, दुर्गा भागवत आहेत, नांदापूरकर आहेत आणि कमलाबाई देशपांडे. कमलाबाई देशपांडे, कमलाबाई देशपांडे आणि तारा भवाडकर. ठीक आहे, तारा भवाडकर. ठीक आहे, तर बघा, कमलाबाई देशपांडे, साने गुरुजी, दुर्गा भागवत, डॉक्टर नांदापूरकर, कमलाबाई देशपांडे आणि तारा भवाडकर. तर तारा भवाडकर जे आहेत त्या लोकसाहित्यिकाच्या अभ्यासकच आहेत. त्यांनी अध्यक्षस्थान सुद्धा यावर्षीचं जे काही आहे ते भूषवलं आहे. हे लिहून घ्यायचं आहे. तर यांनी काय केलेलं आहे की स्त्री गीतांविषयी जे काही आहे ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, लिहून घ्या, चला लिहून घ्या पटकन, लिहून घ्या. आता त्यानंतर तुम्ही सरोजनी बाबर यांचं नाव ऐकलं असेल. तर स्त्री गीतांविषयी त्यांनी जे काही लिहिलं तर ते मराठीतील स्त्रीधन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, रब करू की लिहायचं आहे? रब करू का? झालं लिहून सगळ्यांचं? ठीक आहे. तर बघा, आता मला सांगा, मराठीतील स्त्रीधन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? मराठीतील स्त्रीधन, मराठीतील स्त्रीधन 1956 मध्ये लिहिलेलं आहे. मराठीतील स्त्रीधन 1956 मध्ये लिहिलेलं आहे. तर कोणी लिहिलेलं आहे? सरोजनी बाबर. सरोजनी बाबरची आपण माहिती घेणारच आहोत. सरोजनी बाबर, सरोजनी बाबर यांनी ही माहिती लिहिलेली आहे. ठीक आहे, तर सरोजनी बाबर यांच्याविषयी आपण जी काही आहे ती थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सरोजनी बाबर, काय माहित आहे तुम्हाला सरोजनी बाबर बद्दल? सांगा. सरोजनी बाबर बद्दल काय माहित आहे? तर बघा, त्यांची जर आपण माहिती पाहिली तर त्यांची माहिती अशी आहे की ह्या सरोजनी बाबर ज्या होत्या त्या साधारण लोककलेच्या, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक होत्या किंवा लेखिका होत्या त्या. आणि त्यांचे वडील जे आहे, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, कृबा बाबर. तर हे सुद्धा काय होते? लेखक होते. त्यांनी बालवाङ्मय पण लिहिलं आहे, महिला विषयक पण लिहिलेलं आहे, बरंच काय. तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, थोडक्यात त्यांची माहिती पाहिली तर त्या सांगली जिल्ह्यातल्या बागणी जे काही गाव आहे तर ते त्यांचा जन्म जो आहे तिथे झालेला आहे. आणि शालेय माध्यमिक शिक्षण जे काही आहे सांगलीमध्ये इस्लामपूर आहे, तर तिथे त्यांचं शिक्षण जे काही आहे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर मग ते नंतर SP कॉलेज जे आहे आपलं पुण्याचं, SP कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचा प्रवेश घेतला आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी BA MA PhD वगैरे नंतर केलं. त्यांचा जो काही PhDचा विषय होता तो काय आहे? कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन राईट्स, म्हणजे जे रायटिंग्स आहेत इन मराठी लिटरेचर,
म्हणजेच काय की स्त्रियांच्या लिहिण्याचं काय योगदान आहे मराठी साहित्यामध्ये, असं त्यांचा एक विषय त्यांनी त्याच्यातून PhD केलेला आहे. ठीक आहे. आता स्वातंत्र्यपूर्वीच्या म्हणजे त्यांचा जन्म जवळपास 1920चा, म्हणजे जेव्हा गांधीजी नुकतेच भारतात वगैरे आले होते आफ्रिकेतून, दांडी मार्च वगैरे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर त्या काळातला त्यांचा जन्म आहे. तर मग स्वातंत्र्यपूर्वीचाच त्यांचा जन्माचा जो काही काळ होता तो साधारण स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ होता सरोजिनी बाबरचा. त्याच्यामुळे काय आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सरोजिनी बाबर यांनी काय घेतलेला आहे, भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं की त्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जो काही अभ्यास आहे, लोकसाहित्याचं संशोधन असेल, संपादन असेल किंवा संकलन असेल, तर इत्यादी कामे त्यांनी पार पाडली. आता सरोजिनी बाबर ह्या महाराष्ट्र विधान परिषद, राज्यसभा ह्या सभागृहाच्या सदस्य देखील राहिलेल्या आहेत. ओके, तर हे असं त्यांच्याबद्दल आहे. सरोजिनी बाबरचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ठीक आहे. तर बघा, आता हे एक लोकसाहित्याच्या अभ्यासिका होत्या, लेखिका होत्या. तर त्यांचं लोकसाहित्यावर काय विशेष योगदान राहिलेलं आहे सरोजिनी बाबर यांचं, ते आपण बघणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्ष राहिल्या होत्या आणि त्यांनी दुर्मिळ आणि अप्रकाशित जे काही त्यांचं लोकसाहित्य होतं ते काय केलं, त्यांनी संकलित केलं. संकलित करणे म्हणजे काय, जमा करणे, गोळा करणे, त्याला काय म्हणतात, संकलित करणे असे म्हणतात. आणि लोकसाहित्य शब्दकोश आणि भाषा व संस्कृती ह्या पुस्तकांमधून त्यांनी हे सगळं जे काही जमा केलेलं आहे, गोळा केलेलं आहे, ते प्रसिद्ध केलं. समाज शिक्षणमाला हे मासिक त्यांनी अनेक वर्ष चालवले. तर हे जे सरोजिनी बाबर आहे तर यांचं मासिक, असं मासिकाचं नाव येतं. आणि हे मासिक कोणी चालवले, कोणी चालवत होते, कोणाचे हे मासिक, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. किंवा आपल्याला असा डिरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की सरोजिनी बाबर यांचे खालीलपैकी मासिक कोणते, तो कोणते आहे, समाज शिक्षणमाला. कोणते आहे, समाज शिक्षणमाला. कोणते आहे, समाज शिक्षणमाला. लिहून घ्यायचंय. सरोजिनी बाबर यांचं काम खूप आहे, कारण त्या नंतर स्त्री शिक्षण संबंधीचा जो काही आयोग होता त्या आयोगाच्या त्या सचिव सुद्धा राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सरोजिनी बाबर यांचं महत्त्व आहेच आहे. आता बघा त्यांनी काय काय लिहिलेलं आहे, आपण ते पाहूयात. सरोजिनी बाबर यांनी काय काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे लिहून झालं सगळ्यांचं. लिहिलं नसेल तर पटकन एका मिनिटात लिहून घ्या. आता आपण त्यांनी काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत.